दिवसाला झाल्या का पण? अरे सांग आता काय सांगितलं काय वाटतं का झालं यांना आज 100%. 2 शिवसेना झाल्या का पण? अरे सांग आता काय सांगितलं तुला, हे लाचारीमुळे झालं. आणि मग ते पवारांचं पण 2 पक्ष झाले. हां तेच लाचारीमुळे झालं. हे पवार काय हे सगळे जे हे येतात ना काय भ्रष्टाचार करतात आणि मग ते आतमध्ये जावं लागतं. ते तिकडे घुसला की भ्रष्टाचार संपला. BJPत गेला की सगळा संपला झाला. ते मराठी माणसाच्या मुद्द्यावरती निवडणूक होते, इतकी वर्ष झाली. येणार आम्ही 100% मारणार मुंबईमध्ये. मराठी माणसा मुद्दाच मुंबईत टिकणार. काय काय बोला काय? मराठी माणसा मुद्दाच मुंबईत राहणार आणि कायमचं ना मुंबई आणि महाराष्ट्र ना ठाकरेंशिवाय पर्याय नाही आहे. हे बाकी किती लोक येतील पैशासाठी इकडे तिकडे पळतील. आणि शेवटी काय रे मूळ जे घर असतं ना मूळ घर तेच घर असतं. आई बाबाला तुम्ही सोडून असं पळू शकता ना 4 दिवस जाल तिकडे, पण शेवटी काय ना घुमून फिरून आपलंच घर. पण तुम्ही बोलताय मला मान्य आहे, पण विधानसभेत काय झालं? आली ना शेवटी. अरे हे मिशीन सगळे घोटाळे, हे मिशीनचे सगळे घोटाळे, हे EVM सगळे बरोबर बसवले. माझं चॅलेंज आहे, तुमचा दम आहे ना हे EVM सिस्टम काढून दाखवा आणि घ्या ना बॅलेटवर. तुम्ही घाबरता का? चला मग तुमच्याच करणं तुम्हाला डर आहे ना, तुम्हाला वाटतं ना मग EVM सगळे सगळी सिस्टम आहे ना, तू बटन देऊन ठेवतो दाबलं की तिथेच जाते.